संन्यास दीक्षाविधी श्री पंचावतार उपहार महोत्सव व अपूर्व भेटकाळ विधी संपन्न. दिनांक 21 मार्च रोजी सरेगाव येथे संन्यास दीक्षाविधी श्री पंचावतार उपहार महोत्सव व अपूर्व भेटकाळ विधी संपन्न झाला. जावळे श्री दत्त मंदिर कांबळस या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मुलाखत देत असताना श्री पंचावतार उपहार महोत्सव व संन्यास दीक्षाविधी तथा कीर्तन सोहळा मोजे सरेगाव येथे संपन्न करण्याचे एकमेव कारण या मंदिरामध्ये बालवयापासून संस्कारित झालेला महानुभाव संप्रदायाच्या विचाराने प्रगल्भ विचार धारण करणारा कुमार हर्षद यांनी आपल्या मनोभावे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीनुसार संन्यास धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे. कारण भगवद्गीतेच्या वचनानुसार किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीळाचरित्राला अनुसरून या प्रपंचाचा परित्याग करून परमार्थामध्ये पदार्पण करण्याचे एकमेव कारण परमार्थाचा जो आनंद आहे अक्षय आहे, आढळ आहे, आनंद आहे, चिरानंद आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न व्हावं या उद्देशाने मोजे सरेगाव येथे श्री दत्त मंदिराच्या अंगणामध्ये संन्यास विधी अर्थात अनुसरण विधी संपन्न करण्याचं काम आयोजक आदरणीय महंत श्री गोपीराज बाबाजी जामोदेकर तथा ग्रामस्थ मंडळी सरेगाव या भाविक भक्तांनी नियोजन केलं. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिष्ठित संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्रातःकाळी श्रीकृष्णमूर्तीला गंधाक्षता वेडावसर समर्पित करून नंतर ध्वजारोहण संपन्न झालं, गीतापाठ पारायण संपन्न झालं, सभामंडपाचं उद्घाटन आणि आलेल्या आणि अतिशय विद्वान असलेल्या संतांचं व्यासपीठावरती विराजमान करण्यात येऊन यथासांग त्यांचं पूजन करण्यात आलं. आणि गीतेच्या माध्यमातून लीळाचरित्राच्या माध्यमातून संन्यास धर्माचं प्रबोधन या ठिकाणी उद्बोधित करण्यात आलं. ती आचार्य प्रवर श्री आशनाखे बाबाजी, आचार्य प्रवर श्री मेहकरकर बाबाजी, आचार्य प्रवर श्री अमरावतीचे बाबाजी, आचार्य प्रवर श्री कोठी बाबाजी आदी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. नवे नांदेड जिल्ह्यातील जे 131 मठ मंदिर आहेत आणि 450 संत मंडळी आहेत ते सर्व संत मंडळीच्या साक्षीने ग्रामस्थ बंधू आणि भगिनीच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न केला. कारण भारतीय संस्कृतीमध्ये जीवनामध्ये शांती हवी असेल तर अध्यात्माशिवाय या जीवात्म्याला कधी शांती प्राप्त होऊ शकत नाही. या विश्वातील सगळे ग्रंथ आणि संत हे सगळे सांगत असतात. म्हणून महानुभाव संप्रदाय हा सत्य सनातन धर्म आहे. आणि 1142मध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या महानुभाव संप्रदायाची स्थापना केली. आणि स्थापना करत असताना 1142 ते 1196पर्यंत या गंगातीराच्या काठाने 54 वर्षांचा प्रवास झाला. 54 वर्षाच्या कालखंडामध्ये जिथे ते वास्तव्य झालं, ज्या भक्तांनी निरूपण केलं, प्रबोधित केलं, संस्कारित केलं ते सगळं ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. आणि त्या लीळाचरित्राच्या आधाराने हा महानुभाव संप्रदाय संस्कारित होऊन या संन्यास धर्माकडे प्रवृत्त होत असतो. उद्देश आहे की सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूचा संकेतच आहे की मानव जातीला कुठलंही व्यसन नसावं. ते व्यसन फक्त संस्काराचं व्यसन असावं, सुजान असावं, तर या भारत देशाची या जगाची संगोपन करू शकतो. अन्यथा हा देश व्यसनाधीन झाला, तरुण मंडळी व्यसनाधीन झाली तर आपला भारत देशाची संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. हे शिक्षण श्रीचक्र प्रभूंनी 54 वर्षे महाराष्ट्रात सांगितलेलं आहे.